नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता शिंदे, ऑब्स्टिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट, फर्टिलिटी स्पेशलिस्ट, IVF कन्सल्टंट अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन, प्रिवर IVF शिरूर. तर आज आपण IUI याबद्दल परत बोलणार आहोत. तर बरेच पेशंट येतात आणि विचारतात, मॅडम IUI केल्यानंतर ते बाळ आपलंच असतं ना? तर मी ह्या संदर्भात पहिल्यांदा सांगणार आहे आणि IUI कसं केलं जातं हे पण सांगणार आहे. तर IUI साठी दोन प्रकारचे स्पर्म्स वापरले जातात. एक असतं AIH म्हणजेच आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हजबंड आणि दुसरं AID म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन डोनर. आता हजबंडचे स्पर्म्स आपण केव्हा वापरतो? ज्यावेळेस हजबंडचं स्पर्म काउंट कमी असेल, मोटिलिटी कमी असेल, मग अशा वेळेस आपण हजबंडचा सिमेन कलेक्ट करतो आणि सेंट्रिफ्यूज करून स्पर्म्स प्रिपेअर करतो आणि त्यातले हेल्दी स्पर्म्स जे असतात किंवा ऍक्टिव्हली मोटाईल जे स्पर्म्स असतात ते घेऊन कॉन्सन्ट्रेटेड स्पर्म्स डायरेक्ट युट्रसमध्ये सोडतो. पण डोनर कधी वापरावा लागतो? ज्यावेळेस हजबंडला अझोस्पर्मिया म्हणजे स्पर्म्स काउंटच नसतो आणि ट्रीटमेंट घेऊन पण तो वाढणार नसतो. अशा वेळेस आपण त्यांना डोनरचा सल्ला देतो आणि पेशंटच्या कन्सेंटनी जर त्यांना परवानगी असेल आणि त्यांनी रिटर्न कन्सेंट दिली तरच आपण डोनरचं पण इन्सेमिनेशन म्हणजेच IUI करू शकतो. तर आता IUI नेमकं करतात कसं? तर आधी मी नॅचरली प्रेग्नन्सी कशी राहते सांगते, मग IUI बद्दल सांगते. तर हे युट्रस आहे, हे वजायना आहे, हे फॅलोपियन ट्यूब्स आहेत आणि ह्या ओव्हरीज आहेत. ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस धातू म्हणजे सिमेन इथे वजायनामध्ये पडतं आणि त्यातले स्पर्म्स पोहून जाऊन इथे युट्रसच्या कॅव्हिटीत येतात आणि तिथून पुढे जाऊन ट्यूबमध्ये येतात. आणि त्याच काळामध्ये ओव्ह्युलेशन झालं असेल तर स्त्रीबीज हे ओव्ह्युलेशन झालं की अंडाशयातनं बाहेर पडतं आणि ते पण ट्यूबमध्ये येतं आणि ट्यूबमध्ये स्पर्म आणि स्त्रीबीजचं मिलन होतं आणि मग हा जो तयार झालेला गर्भ असतो तो ट्रॅव्हल करून जातो आणि हा गर्भाशयाच्या अस्तराला म्हणजे एंडोमेट्रियमला चिकटतो आणि त्यानंतर तिथे गर्भ वाढायला लागतो आणि आपण म्हणतो प्रेग्नन्सी राहिली. तर IUI मध्ये काय केलं जातं नेमकं? तर IUI मध्ये जो धातू आपण प्रिपेअर केला असतो तो डायरेक्ट गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅव्हिटीमध्ये सोडला जातो. ह्याचा फायदा काय होतो? तर बऱ्याचदा ज्यांच्या स्पर्म्सची क्वालिटी चांगली नसेल किंवा मोटिलिटी चांगली नसेल ते स्पर्म्स ज्यावेळेस सर्व्हिक्समध्ये जातात त्यावेळेस सर्व्हिक्समध्ये एक स्त्राव असतो ज्याच्यामध्ये त्यांना पुढे जायला ताकद मिळत नाही किंवा त्यांची आहे ती ताकद पूर्ण कमी होऊन जाते. बऱ्याचदा या सर्व्हिक्समध्ये म्युकस नावाचा जो स्त्रव असतो त्याच्यामध्ये अँटीस्पर्म अँटीबॉडीज असतात जे ह्या स्पर्म्सची हालचाल पूर्ण थांबवतात आणि हे स्पर्म्स पुढे जाऊ शकत नाहीत. मग आपण जेव्हा IUI करतो त्यावेळेस डायरेक्ट हे सर्व्हिक्स आणि हा म्युकस बायपास केला जातो आणि स्पर्म्स डायरेक्ट इथे गेले असतात. पण इथे जेव्हा स्पर्म्स जातात इथून पुढचं त्यांना स्वतः ट्रॅव्हल करायचं असतं. तर हा IUI आपण साधारण ट्रिगर दिल्यानंतर 36 तासाने करतो ज्यावेळेस ओव्ह्युलेशन होतं आणि ओव्ह्युलेशन झाल्यावर ॲज युज्युअल नॅचरल प्रमाणे स्त्रीबीज बाहेर पडतं आणि ते पण ह्या नळीत येतं आणि नळीमध्ये दोन्हीचं मिलन होऊन परत नॅचरल प्रेग्नन्सी प्रमाणे गर्भाशयाला ते चिकटलं जातं. हे आहे IUI ची प्रोसिजर.